चंडभिल्ल नाव घेतले ठेवणी दुष्टभाव म्हणी वाढविला कासेसी वागुरा हाती शूळदंड सामुग्री उदंड मिळविली हिंडतसे नाना पर्वत शिखरे मारतसे फार जीवजंतू. एक दिवस त्याला शिकार मिळाली नाही बरं का, शिकार मिळाली नाही. अख्खा दिवस तिसरा प्रहार व्हायला आला, उपवासी आहे. असं करीत एका तळ्याजवळ आला. इथं पाणी प्यायला हरण येतील म्हणला, वाघूर लावली त्यानं तळ्याच्या काठाला. एक दाट पाल्याचा वृक्ष होता, त्या वृक्षात जाऊन बसला. पण ते त्याच्यात अडकलेली हरण दिसावी म्हणून तो डोळ्यापुढचा पाला तोडू तोडू टाकत होता. जिथं पाला पडत होता पूर्वीचं भूमिगत शिवलिंग होतं, त्याच्यावर मातीचा थर होता. नेमका पाला तिथं पडायचा. शिकार न मिळाल्याने आपलं चाललं काय, उद्धरिले अनायासे, हेतू पुरस्कार नाही, अनायासे. शिकार न मिळाल्याने उपवासी राहिलं. तो दिवस महाशिवरात्रीचा होता. ज्या झाडाचा पाला तोडून टाकतं हरण दिसले पाहिजे म्हणून, ते झाड बेलाचं होतं. आणि जिथं पाला पडत होता तिथं पूर्वीचं भूमिलिंग होतं, त्याच्यावर जमिनीचा मातीचा थर होता. बराच पाला, लाखाच्या वर पानं तोडली त्यानं. ते झाड बेलाचं, पडतंय पाला तिथं पूर्वीचं भूमिगत शिवलिंग. आणि शिकार न मिळाल्यानं उपवासी राहिलं ते महाशिवरात्र. लक्षवरी बिल्वदळ माथा वाहे आनंद न समाये महादेवा. महादेवाने विचार केला, आज शिवरात्रीचे उपवास केले म्हणले लोकांना, पण दाबून खिचड्या खाल्ल्या साबुदाण्याच्या. हा एकच भक्त आहे माझा, पाणी सुद्धा घेतलं नाही दिवसभरात. लाखाच्या वर पानं बेलाची वाहली मला. माथा पडता पाला, माथा पडता पाला, माथा पडता पाला, माथा पडता पाला. सामतेने संतोषला, सामतेने संतोषला, सावतेने संतोषला, सावतेने संतोषला. पाठ आहे यांना ते माझ्यासोबत राहून. माथा पडता पाला, सांबतेने संतोषला, म्हणे करी मला कोण पूजा. पारावार नाही. जवळेश्वर म्हणले, अरे ते कोण आहे रे बाबा, जा रे, त्याला काय पाहिजे ते देऊन टाका म्हणून यमदूताला पाठवलं. आणि यमदूत वेळ कमी असल्यामुळे लगेच आला. 13 मिनिट राहिले ना. यमदूत, तुम्ही कोण?
मी यमदूत. आमचा नंबर लागला का? नाही. तुझ्यावर महादेव प्रसन्न झाला आणि महादेवजी म्हणले त्याला काय पाहिजे ते द्या. प्रसन्न झाले का जवळेश्वर? हा. मग माझी एकच इच्छा आहे, मृग पक्षी याचे कळावे बोलणे. आता पारधी काय मागणार दुसरं? मला हरणाची न पक्षाची भाषा कळावी, मृग पक्षी याचे कळावे बोलणे, सर्व काही येणे कार्यसिद्धी, इतुकीच आहे माझी ही वासना, आणि पुरवणी स्वस्थाना जावे तुम्ही. तथास्तु तथास्तु असं म्हणून यमदूत निघून गेला. आता उत्सुकता वाढली. पठ्ठ्याला पक्षाची हरणाची भाषा कळेल, याच्यात हरण सापडतील, ते एकमेकासोबत बोलतील, ती भाषा मला कळेल, ही उत्सुकता. आणि तोच हरिणाला मागच्या जन्मातला राजा सोमदत्ती. गुंतून पडला. म्हणलं हे एकटं नाही बोलत, याच्या सोबतचे दुसरे येतील तेव्हा यांचं भाषण ऐकता. मग थांबला तो पारधी लपून. त्या दोघी हरणी आल्या. अहो पतिदेव, संकट पाहायचं तर होतं, आता आमचं कसं होईल? तो हरिण म्हणला, माझी गती मला, तुमची तुम्हाला, ज्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. हे ऐकत होतं. म्हणलं काय बोलते? तो पारधी खाली उतरत नाही तोपर्यंत तुम्ही निघून जा. नाही जाणार आम्ही, नाही जाणार. आणि उतरला पारधी. आता भाषा कळत असल्यामुळे त्या हरणी म्हणाल्या, पारधी दादा, अरे फासावर जाण्याच्या आधी इच्छा विचारतात रे. सकाळपासून तहानलेला पती माझा, आधी पाणी पिऊ दे बाबा आणि मग मार. मेलो उपवाशी दिवसभर आणि पाणी पिऊ दे आणि गेले पळून म्हणजे? शंकराची शपथ आहे, आम्ही फसवणार नाही. चकित झाला. तर ठीक आहे, झालं सगळं. आधी आम्हाला मार, हरणी म्हणल्या. कारण आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्यवती जायचं आहे. चकित झाला पारधी. हरिण म्हणला आधी मला मार, हरणी म्हणल्या नाही आम्हाला. त्याच्यात दोघीचं चाललं. धाकटीला 2 पिलं होती, थोरली गरोदर होती. धाकटी म्हणली, मोठ्या ताई, माझे 2 लेकरं आहे ना, तुमच्या लेकराला जन्माला घाला आणि माझ्या 2 लेकराचा सांभाळ करा, वंशाची वाढ करा. मी जाते सती पतीसोबत. मी मानानं मोठी आहे, मी जाते सती. हो पण मानानं मोठे आहे, पण तुम्ही गरोदर आहे, गरोदर अवस्थेत सती जाता येत नाही. मी सती जाते. हो नाही करता करता दोघीचंही ठरलं, दोघी जाऊ. आता शेवटी धाकटी हरणी म्हणली, पारधी दादा, दिवसभराचे लेकरं उपवाशी आहे, मी शेवटचं दूध पाजून येते पिलांना. आणि नाही आली मग शंकराची शपथ. बरं जा. आली धाकटी हरणी. पिलं उपवाशीच होती. जशी हरणी आली, पिलं लागली दूध प्यायला. गटा 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 1-2 घोट घेतले असेल तर हरणीच्या डोळ्याला धारा. मायच्या डोळ्यात धारा पाहिल्यान पिलानं घोट भरलेले दूध टाकलं मातीत. आई रडती का ग? मग तो हुंदके देऊन, बाळांनो शेवटचं दूध पाजायला आली. म्हणजे तुमचा पिता संकटात आहे. थोरली आई सती जायला तयार झाली. मी सती जाणार आहे, पण त्या पारध्याला प्रार्थना केली, माझ्या लेकराला शेवटचं दूध. आई बाबा गेले, मोठी आई गेली, तू गेली, मग आमचं कोण आहे? तुमचा जवळेश्वर भगवान आहे बाबा, सांभाळेल तुम्हाला. नाही आई नाही, तुम्ही गेल्यावर आम्ही नाही राहणार. झालं. लेकरं मागं लागली. तो पारधी चकित झाला. मला वाटलं होतं हीच येणार नाही तर लेकरं घेऊन आली. केवढी इमानदार पशु आहे. आता ते पिलं पुढं आले. पारध्याला म्हणाले, पारधी दादा, आमच्या समोर आमच्या मायबापाचा वध आम्हाला बघवणार नाही, आम्ही लहान आहोत, पहिला आम्हाला मार. हरिण म्हणला, मी सापडलो पहिला, लेकराच्या आधी मला मार. हरणी म्हणले, आम्हाला विधवा व्हायचं नाही, सौभाग्य, आम्हाला मार. पिलं म्हणली, आम्हाला आधी. आणि तुला वाटत असेल पारद्या
की मायबापाच्या समोर लेकराला मारता येत नाही? मारता येतं. अतिथी लागी चिलिया ओपी देह. आपल्या मायबापाचं वचन पूर्ण करण्यासाठी, सत्व राखण्यासाठी बाळ चिलियानं प्राणाची आहुती दिली. म्हणजे मायबापासाठी लेकराला मरता येतं. तू अजिबात मनात आणू नको आम्हाला मार. हरिण म्हणला मला मार, त्या हरणी म्हणल्या मला मार, पाचही हरण आम्हाला मार, आम्हाला मार, आम्हाला मार. दिवसभराचा उपवासी आणि दगडाच्या हृदयाचा पारधी ढसा ढसा रडायला लागला. आणि रडून त्या पाचही हरणाला हात जोडून म्हणला, हे पहा, मी उपवासानं मरील, पण शंकराची शपथ घेऊन सांगतो मी तुम्हाला मारणार नाही. अरे पण आम्ही शंकराची शपथ घातली ना मारावं लागेल. मी मारणार नाही. नामा म्हणे भिल्ल विसरला घात, नामा म्हणे भिल्ल विसरला घात, भिल्ल विसरला घात, नामा म्हणे भिल्ल विसरला घात, महिला निवांत त्यांच्या मुळे, महिला निवांत त्यांच्या मुळे, महिला निवांत त्यांच्या मुळे. मला मार. हरणी म्हणतात मला मार, पिलं म्हणतात मला मार. तुमच्या पाया पड, तुम्ही मारणार नाही. कळलं आम्हाला का मारत नाही? इथं मारल्यावर पाचचा बोझा तुला घरापर्यंत नेता येणार नाही ना. तू असं कर ना, पुढं पुढं चाल, आम्ही पाचही हरणं तुझ्या मागं मागं येतो आणि घरी पोचल्यावर मार. तो पुढे ने माग. अरे महादेवाची शपथ, मी मारणार नाही. आम्ही शपथ घातली, मारावंच लागेल. त्याच्या झोपड्यापर्यंत पाचही हरणं आले. असा चमत्कार झाला. दिव्य झाले देह पाचाचे ते वेळी. पाचही हरणाचं दिव्य पुरुषात रूपांतर झालं आणि विमान त्या काळी पाठवले. त्या विमानात हे दिव्य पुरुष बसले. पारधी नुसता बघू लागला. पाचच सीटचं होतं का? ते म्हणले काय महाराष्ट्रातली एसटी आहे का टपावर 32? पण सांगितलं त्याला, पारद्या तुला माहिती नाही, आज महाशिवरात्र, तुला उपवास घडला. ज्या झाडाची पानं तोडली ना रे तू, ते बेलाचं झाड, लाखाच्या वर पानं, जिथं पडली ना तिथं शिवलिंग आहे मातीत पूर्वीचं दबलेलं. इथून मागचं सगळे पाप तुझं जळालं आजच्या उपवासानं. पण विमानात बसण्या इतकं पुण्य झालं नाही. मग काय करावं लागेल? इथेच बैस. आजपासून पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत ओम नमः शिवायचा जप कर. तुला स्पेशल विमान एकट्याला येईल. 12 महिने ओम नमः शिवाय करत बसलं ते जपत, आणि पुढच्या शिवरात्रीला एकट्यासाठी विमान आलं आणि त्याला एकट्याला कैलास आला. कैलासासी नेला, नेला कैलासासी नेला, कैलासासी नेला, कैलासासी नेला. भिल्ल पानेडी बैसला, भिल्ल पानेडी बैसला, ऐका न बलयाची ठेव, ऐका न बलयाची ठेव. भिल्ल पानेडी भक्ति भाव
भक्ती भाव ललताई भक्ती भाव ऐका ना भलायाश ठे ऐका नवलयाचे ठेव देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे एका घारीचा उद्धार एका चोराचा उद्धार एका भिल्लाचा उद्धार ऐका नवलयाची ठेव नेणे काही भक्तिभाव ज्यांच्या दरबारात हा सप्ताह आहे तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा त्याची भक्ती करा तो स्वतः श्रीमंतीचा उपभोग घेत नाही पण भक्ताला मात्र वैभवात ठेवल्याशिवाय राहणार नाही